जिल्हा वैद्यकीय प्रशासनाचा भोंगड कारभार। 2 तास रुग्णवाहिका नाही, जखमी तरुण तडफडत राहिला। उमरदे रस्त्यावर भीषण अपघातानंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणा उघड। नागरिक संतप्त, आदिवासी क्रांती दल धावले मदतीला। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। नंदुरबार तालुक्यातील उमरदेगाव रस्त्यावर आकाश देविदास कोतवाल या तरुणाचा भीषण अपघात झालाय। अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत मदतीसाठी तडफडणाऱ्या तरुणासाठी नागरिकांनी वारंवार रुग्णवाहिकेला कॉल केले, मात्र तब्बल 2 तास उलटूनही एकही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही। यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। वेळेवर उपचार मिळाले असते तर जखमीला होणारा त्रास कमी झाला असता, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। आपत्कालीन आरोग्य सेवा नेमकी कुठे गायब झाली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आदिवासी क्रांती दल संघटनेचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तत्परता दाखवत रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि जखमी तरुणाला उपचारासाठी रवाना केले। प्रशासन झोपेत असताना सामाजिक संघटनांनी दाखविलेली माणुसकी नागरिकांनी कौतुकाने गौरवली। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जिल्हा वैद्यकीय प्रशासनावर जोरदार टीका करत सवाल केलाय की गोरगरीब जनतेच्या जीवाची काहीच किंमत नाही का? आपत्कालीन सेवा फक्त कागदावरच सुरू आहेत का? आरोग्य व्यवस्थेतील या निष्क्रियतेमुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।